मुंबई इंडियन्स आणि इंस्टाग्राम या दोन गोष्टींमध्ये खतरनाक कनेक्शन आहे. मुंबईला 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकवणारा रोहित शर्मा मुंबईचा कॅप्टन नसेल हे मुंबई इंडियन्सने जाहीर केलं इंस्टाग्राम पोस्टमुळे. मग सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह या दोन भावी कॅप्टन्सची नाराजी दिसून आली, ती सुद्धा इंस्टाग्रामवरच. या सगळ्याचं मूळ होतं मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला कॅप्टन केलं आणि तोच हार्दिक पंड्या आता मुंबई इंडियन्स सोडणार अशी चर्चा सुरू झाली आहे. आणि पुन्हा एकदा कारण ठरलंय इंस्टाग्राम. मुंबईचा सध्याचा कॅप्टन हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सला अनफॉलो करून परत फॉलो केल्याच्या, त्याने सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या मुंबईच्या प्लेयर्सला सुद्धा अनफॉलो केल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर सगळीकडे चर्चा सुरू झाली, हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स सोडणार का? आधीच इंजुरीमुळे बाहेर असलेला हार्दिक पंड्या खरंच मुंबई इंडियन्स सारखी फ्रँचाइज सोडेल का? आणि हार्दिक CSK मध्ये जाण्याच्या चर्चा का सुरू झाल्यात, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी हा फॉलो अनफॉलोचा पिक्चर सांगतो. रविवारी 10 मेला MI विरुद्ध RCB मॅच होती. मुंबईने मॅच हारली आणि मुंबई इंडियन्स या IPL मधून बाहेर पडली. मुळात मुंबई इंडियन्सची ओळख आहे चॅम्पियन टीम, खतरनाक कमबॅक करू शकणारी टीम. पण याच मुंबई इंडियन्सला यावेळी कमबॅक जमला नाही आणि कोलकात्यासारखी टीम मोठा सेटबॅक बसल्यानंतरही प्लेऑफच्या रेसमध्ये कायम असताना मुंबईला संधी असूनही बाहेर पडावं लागले. RCB विरुद्धची मॅच शेवटच्या बॉलला हरल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झालं असलं तरी हा सेटबॅक सीझनच्या सुरुवातीपासूनच बसला. पण एलिमिनेशन नक्की झाल्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्याने मुंबईच्या इंस्टाग्राम अकाउंटला अनफॉलो केल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर काही वेळात हार्दिकने पुन्हा फॉलो केलं, पण हार्दिक मुंबई इंडियन्स सोडणार या चर्चा सुरू व्हायला तेवढा वेळ पुरेसा होता. आता हे अनफॉलो चुकून झालं होतं, कुठला ग्लिच होता की वेगळाच विषय, यावर काहीही स्पष्टीकरण आलं नाही, ज्यामुळे साहजिकच हार्दिक मुंबई सोडणार या चर्चांना बळ मिळालं. पण मुळात टीमचा परफॉर्मन्स खराब झाला असेल, टीम प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडली असेल तर टीम मॅनेजमेंट कडून कारवाई होईल. हार्दिक तर मागच्या 2 मॅचेस खेळला सुद्धा नाही. मग हार्दिक रडारवर कसा येतोय? तर या सीझनला जसा मुंबई इंडियन्सचा खेळ खराब राहिला तसाच हार्दिक पंड्याचा सुद्धा. मुंबई या सीझनला 11 मॅचेस पैकी 8 मॅचेस हरली आहे, तर हार्दिकने 8 मॅचेस मध्ये मिळून फक्त 146 रन्स केलेत. त्याला एकही 50 लावता आलेली नाही. रनचेस मध्ये संधी असून सुद्धा त्याला मॅचेस जिंकवता आल्या नाहीत. थोडक्यात हार्दिक ज्या क्लच परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो तसा एकही परफॉर्मन्स त्याला या सीझनला देता आलेला नाही. त्यात हार्दिक पॉवर प्ले मध्ये स्वतः बॉलिंगला येत असला तरी चमक तिथेही दिसलेली नाही. 8 इनिंग्स मध्ये त्याला विकेट्स मिळाल्या आहेत 4, फक्त 4. क्लच गॉड असलेला कॅप्टन चाललाच नाही आणि मुंबईच्या राखण्यात पराभव येत गेले. त्यात मागच्या 2 मॅचेस हार्दिक पंड्या खेळलेला नाही, त्याला बॅक इंजुरी झाली. मुंबई इंडियन्सला जिथून कमबॅक करायचा चान्स होता त्याच मॅचेसला त्यांच्याकडे कॅप्टन नव्हता. पण परफॉर्मन्स वर खाली होत असतो, इंजुरी तर प्लेअरच्या हातात नसते. मग हार्दिक मुंबई इंडियन्सवर नाराज असण्याचं कारण काय? तर मुख्य कारण म्हणजे टीम मध्ये सुरू असलेल्या रिफ्टच्या चर्चा. मुंबई इंडियन्सने आपलं सगळं कॅम्पेन उभं केलं वन फॅमिली या एका टॅगलाईनवर. पण हार्दिक पंड्या कॅप्टन झाल्यापासून चर्चा होऊ लागल्या, बातम्या येऊ लागल्या टीम मध्ये पडलेल्या 2 गटांच्या. 2024 मध्ये तर टीम रोहित आणि टीम हार्दिक असे ग्रुप्स पडल्याची चर्चा झाली. 2025 मध्ये मुंबई इंडियन्स प्लेऑफ मध्ये गेली, तेव्हाही ही चर्चा झाली. पण यावेळी मुंबई इंडियन्सने अगदीच खच्चीकरण परफॉर्मन्स दिला आणि या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. त्यात ज्या मॅचला हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादव कॅप्टन होता त्यातल्या एका मॅचला मुंबई इंडियन्सचे प्लेयर्स प्रचंड भारी खेळले, सहज मॅच काढली. RCB विरुद्ध सुद्धा मुंबई इंडियन्स शेवटच्या बॉलला हरले, पण त्याआधी सगळाच ढिसाळ कारभार होता. त्यात पराभवानंतर हेड कोच माहेला जयवर्धने प्रेस कॉन्फरन्सला येतो. कुठला सिनियर प्लेअर ना विजयाचा शिल्पकार ठरतो आणि ना पराभवाला जबाबदार. मॅच सुरू असतानाही हार्दिक आणि बुमरामध्ये झालेला वाद बातम्यांचा विषय ठरला होता. सूर्य आणि बुमराचं अपयशी होणं सुद्धा या चर्चांना जोडलं गेलं आणि मुंबईचं गणित बिनसलं. कॅप्टन असल्यानं केंद्रस्थानी आला हार्दिक पंड्या. BCCIने या IPL ला काही नियम कठोर केलेत. IPL सुरू असताना प्लेयर्स, सपोर्ट स्टाफ मेंबर्स आणि टीम ऑफिशियल्स हनी ट्रॅप मध्ये अडकू शकतात अशी भीती व्यक्त करत BCCIने एक टास्क फोर्स तयार केला. हा टास्क फोर्स कुठल्याही टीम हॉटेलमध्ये कुठल्याही रूमची कधीही तपासणी करू शकतो. प्लेयर्सच्या गर्लफ्रेंड जरी सोबत असल्या आणि त्या रूम मध्ये जाणार असल्या तरी त्याची आयडिया टीम मॅनेजरला द्यावी लागेल. असे अनेक नियम BCCIने यावेळी बनवले आणि त्यानुसार टीम्सला ऍक्शन घेणं सुद्धा भाग पडलं. त्यातूनच मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला इशारा दिला का
आणि त्यावरूनच हा सगळा वाद झाला का अशी चर्चा सुरू आहे. कारण हार्दिकचं टीम हॉटेल टीम बसमध्ये त्याच्या गर्लफ्रेंड सोबत वावरणं चांगलंच चर्चेत आलं होतं. त्यामुळे हे सुद्धा हार्दिकच्या नाराजीचं कारण असल्याची चर्चा आहे. पण हे झालं हार्दिकच्या बाजूने. मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटसाठी तर हार्दिक पंड्या हा ब्लू आईड बॉय. हार्दिकच्या IPL करिअरची सुरुवात मुंबई इंडियन्स मधूनच झाली. हार्दिक मुंबई इंडियन्स कडून चमकला आणि त्यानंतर भारताकडून खेळला. हार्दिकला भारताकडून खेळण्याची संधी लवकर मिळणं, हार्दिक व्हाईस कॅप्टन्सी पर्यंत जाणं, यामागे हार्दिकच्या परफॉर्मन्स प्रमाणेच MI लॉबीचा सपोर्टही मोठा होता अशी चर्चा तेव्हा झाली होती. हार्दिक मग गुजरात टायटन्समध्ये गेला. कॅप्टन म्हणून पहिल्याच सीझनला ट्रॉफी जिंकून दिली. पुढच्या सीझनला फायनलला नेलं. पण त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने आपलीच चाल खेळली. त्यांनी हार्दिकला पुन्हा मुंबईमध्ये आणलं. रोहित शर्माच्या जागी कॅप्टन केलं. MI मॅनेजमेंटने हा निर्णय भविष्याचा विचार करून घेतला होता. पण प्रत्यक्षात हा निर्णय उलटला. हार्दिक प्लेयर आणि कॅप्टन दोन्ही लेवल्सवर अपयशी ठरला. रोहित शर्माने मात्र इंटरनॅशनल क्रिकेट गाजवलं. कॅप्टन म्हणून 2 ICC ट्रॉफीज उचलल्या. रोहितचं वय हा त्याला बाजूला करण्यात मोठा फॅक्टर होता. पण रोहितने याच वयात फिटनेस प्लस कॅप्टन्सी दोन्ही पातळ्यांवर विषय गाजवला. आता यामुळे MI मॅनेजमेंटचा प्लॅन कसा फसला तर त्यांना रोहितला काढल्यामुळे प्रचंड बॅकलॅश सहन करावा लागला. पण हार्दिकच्या नेतृत्वात नवी टीम ना बिल्ड झाली आणि ना सेटल झाली. तर आता रोहित रिटायर व्हायची वेळ जवळ आली आहे. साहजिकच त्याला कॅप्टन करण्याची संधी MI कडून निघून गेली. त्यामुळे रोहित नंतर फॅनबेस टिकवणं आणि त्यानुसार पैशांचा विषय मॅनेज करणं हे आव्हान मुंबई इंडियन्स समोर असणार आहे. हार्दिकला पुन्हा मुंबईमध्ये आणण्यात, रोहितला हटवून कॅप्टन करण्यात रिस्क होती. मुंबईच्या मॅनेजमेंटने ती घेतली खरी, पण ती बॅकफायरच झाली. साहजिकच आता पुढच्या मेगा ऑक्शनच्या दृष्टीने मुंबई इंडियन्सला प्लॅनिंग करायचं असेल तर हार्दिकला रिप्लेस करून नवा पर्याय शोधण्याची हीच ती वेळ. आणि हेच ठरू शकतं MI मॅनेजमेंटच्या हार्दिकवरच्या नाराजीचं कारण. आता हा सगळा पिक्चर लक्षात घेतला की हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स का सोडू शकतो याचा अंदाज येतो. पण हार्दिकने मुंबई इंडियन्स सोडलीच तर तो चेन्नई सुपर किंग्स मध्ये जाऊ शकतो असे दावे का करण्यात येत आहेत. तर या चर्चांना आधार आहे फक्त एका भेटीचा. चेन्नई सुपर किंग्सचे मॅनेजर KS विश्वनाथन म्हणजेच कासी सर हे चेपॉकमध्ये झालेल्या मुंबई विरुद्ध चेन्नई मॅच नंतर बराच वेळ एकट्यात हार्दिक पंड्याशी बोलताना दिसले. आता मागच्या सीझनला कासी सर संजू सॅमसनशी बोलताना दिसले होते. या सीझनला संजू चेन्नईकडून खेळतोय. सेम अँगल हार्दिकच्या चर्चांविषयी आहे. पण हार्दिकच्या ट्रेड नंतर मुंबई इंडियन्सचे हात ज्या प्रकारे पोळलेत ते बघता चेन्नई हा ट्रेड करण्यात किती उत्सुक असेल हे वेगळं सांगायला नको. पण हे काय, प्लेयर आणि कॅप्टन म्हणून असलेला परफॉर्मन्स, फॅन्सचा न मिळणारा सपोर्ट आणि मुंबई इंडियन्स सारख्या टीमचा सुरू झालेला डाऊनफॉल बघता हार्दिक पंड्या पुढच्या सीझनला मुंबई इंडियन्स कडून खेळायची, मुंबई इंडियन्सला लीड करायची शक्यता नाहीच जमाय. फक्त आता ही मूव खेळायला पुढाकार कोण घेणार एवढाच प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं, हार्दिक पंड्या खरंच मुंबई सोडेल की त्याला आणखी एक सीझन चान्स मिळेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रिकेट बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.